देशातील तरुणाई सध्या तणावग्रस्त आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या मुक्ता हेल्पलाईनच्या ताज्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. हेल्पलाईनवर 18 ते 25 वयोगटातील तरुण तरुणींकडून येणाऱ्या कॉल्सचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. बदलती जीवनशैली, वाढता तणाव यामुळे नैराश्यग्रस्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होती. नागरिकांना तणावमुक्त करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मुक्ता हेल्पलाईन सुरू आहे. मानसिक अस्वस्थता, अकारणाची भीती असे घटक मेंदू आणि मनावरील ताण वाढवत आहे. अशा तणावग्रस्त रुग्णांना आधार देण्याचं काम मुक्ता हेल्पलाईनवरून केलं जात आहे. गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये मानसिक समस्येचं प्रमाण वाढलंय. मुक्ता हेल्पलाईनवर दिवसभर कॉल असतात. 18 ते 25 वयोगटातील 36% कॉल्स हे प्रामुख्यानं शिक्षण आणि करिअर विषयी प्रश्न विचारणारे, चिंता व्यक्त करणारे असतात. नातेसंबंधातील अडचणी, वाद, कटुता, दबाव आदींविषयींचं प्रमाण वाढलेलं आहे. मुक्ता हेल्पलाईनवर येणाऱ्या एकूण कॉल्सपैकी 58% कॉल्स हे पुरुषांचे तर 38% कॉल्स महिलांचे असतात. पारलिंगी म्हणजे तृतीयपंथीयांच्या कॉल्समधून त्यांच्याविषयीचे गंभीर प्रश्न समोर येतात. दरम्यान मानसिक आरोग्याबाबत मदत घेण्याचं प्रमाण पुरुषांकडून वाढल्याचं निरीक्षणही या अहवालात नोंदवण्यात आलंय. तर हेल्पलाईन म्हणजे जेव्हापासून चालू केलेली आहे, अंदाजे दर महिन्याला एक 500 ते 600 कंप्लीट कॉल्स हे आपल्याला येत असतात. या कॉल्समध्ये जर संख्या म्हणायला गेले तर 58% पुरुष कॉलर्स, 38% फिमेल कॉलर्स आणि बाकी ट्रान्सजेंडर, LGBTQ कम्युनिटी वगैरे या प्रकारचे पण कॉल्स असतात. बदलती जीवनशैली, बदलत्या अपेक्षा, बदलती स्वप्न, बदलत्या महत्वाकांक्षा अशा असंख्य बदलांनी मानवी जीवन वेढलं गेलंय. मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या मुक्ता हेल्पलाईन सारख्या उपक्रमांची व्याप्ती वाढवणं आवश्यकच आहे. त्या व्यतिरिक्त तरुणांनी संयमाचं महत्त्व जाणून दैनंदिन जीवनात संयम आचरणात आणला तर त्यांचं जीवन सोपं, समाधानी आणि आनंदी होईल. तणाव, राग, निराशा या नकारात्मक भावना कमी होतील. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.